नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाहायचं आहे अभ्यास मित्र परिवारामध्ये मी नेहा सावंत तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आपण आता करंट अफेअर्सच्या एका नव्या सेशन सोबत आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये सर्व गेल्या वर्षभरात झालेले जे समिट्स आहेत, म्हणजेच काय आहे, शिखर जे आपण म्हणतो, बरोबर आहे, हे सर्व कुठे झालेले आहेत त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे हे आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो इम्पॉर्टंट समिट्स फ्रॉम 2023 टू 24 हा जो टाइम झोन आहे ह्याच्यामधले सगळे समिट्स आपण इथे पाहणार आहोत. येस, तत्पूर्वी पाहायचं आहे कंबाईन गट ब आणि गट क ची आपल्याकडे भरपूर बॅचेस आहेत. त्याच्यामध्ये कंबाईन गट ब पूर्व परीक्षेची आपल्याकडे विजेता बॅच आहे. ही जी विजेता बॅच आहे ही तुम्हाला किती रुपयाला मिळणार आहे? 499 रुपयाला फक्त मिळणार आहे. व्हॅलिडिटी किती असणार आहे? 35 दिवसांची याची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे. पहा, तुमची बऱ्यापैकी तयारी झालेली असेल, परंतु तुम्हाला टेस्ट द्यायच्या असतील तर आपल्याकडे टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहेत. किती आहेत? 10 टेस्ट आहेत. याची फी 349 रुपये असणार आहे. पाहायचं आहे संपर्कासाठी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता किंवा ह्याच्याबद्दल माहिती विचारू शकता. पाहायचं आहे, परंतु तुम्हाला 35 दिवसापेक्षा जास्तची बॅच हवी असेल तर कंबाईन गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षेची आपली यशवंत बॅच आहे आणि ही यशवंत बॅच तुम्हाला मिळणार आहे 1499 रुपयात. किती? 1499 रुपयांमध्ये तुम्हाला ही फक्त मिळून जाणार आहे. ह्याच्यात लाईव्ह लेक्चर्स सुद्धा आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा आहेत, डिजिटल नोट्स प्लस टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये मिळणार आहे. पहिल्या 400 विद्यार्थ्यांसाठी फक्त आपली किती असणार आहे फी? 1499 रुपये फी असणार आहे. आणि ह्याचा कालावधी बघा कितीचा असणार आहे? 4 महिन्यांचा ह्याचा कालावधी असणार आहे. ओके, पुढे पाहायचं आहे आपल्याकडे अशा बऱ्याच बॅचेस आहेत. जर तुम्ही सरळ सेवांसाठी प्रिपरेशन करत असाल तर सर्व सरळ सेवांच्या परीक्षा मिळून आपली ऑल इन वन नावाची ही जी बॅच आहे ही 999 रुपयांमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. 15 जानेवारी पासून ही बॅच आपली सुरू होणार आहे, बरोबर. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असे दोन्ही पद्धतीचे लेक्चर्स इथे असणार आहेत. TIIT ची ही जी द्रोणाचार्य बॅच आहे हे सुद्धा 15 जानेवारी पासून सुरू होणार आहे आणि ह्याच्यात सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. ओके, पाहायचं आहे RRB ग्रुप डी ची जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ज्याचं नाव आहे आरंभ बॅच, ह्याची फीज आहे 699 रुपये. TIIT ची फीज किती आहे? 999 रुपये आहे. लेखा व कोशागार भरतीचे रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्या सर्व विद्यार्थी मित्रांनी पाहायचा आहे, हा नंबर जो इथे दिलेला आहे तिथे एन्क्वायरी तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे जे अभ्यास मित्राचे जे नोट्स आहेत ह्या नोट्सचा पॅक सुद्धा तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन वरून विकत घेऊ शकता. हे PDF फॉर्मॅट्स मध्ये असणार आहेत आणि ह्याचे तुम्ही झेरॉक्स सुद्धा काढू शकता. पाहायचं आहे, हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही अभ्यास मित्राला फॉलो करू शकता. आता कोणतीही वेळ न दवडता आपण आपल्या इम्पॉर्टंट समिट्स कडे येणार आहोत. आपल्या करंट अफेअर्सच्या ह्या लेक्चरकडे आपण वळणार आहोत. पाहायचं आहे G20 शिखर परिषद 2024 कोणी आयोजित केली आहे? बघायचं आहे इथे आपल्याला दिसून येते G20 ची जी 2024 ची जी परिषद आहे ती कोणी आयोजित केलेली आहे तर बघायचं रिओ दि जेनेरिओ म्हणजे ब्राझील ही त्यांची होस्ट कंट्री आपल्याला इथे दिसून येत आहे. ओके, समजलेलं आहे. मग ह्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघून घेणार आहोत. G20 शिखर 2024 बद्दल म्हणजे G20 शिखर परिषद जे आहे, समिट जे आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. या परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? बघा, ब्राझीलमध्ये झालेली आहे तर ब्राझीलचे अध्यक्ष आपल्याला होते कोण आहेत? लुला दा सिल्वा आहे त्यांचे ह्या वेळेच्या परिषदेचे अध्यक्ष होते. ठीक आहे, कार्यक्रम कुठे झालेला आहे? रिओ दे जेनेरिओ मध्ये आपल्याला हा कार्यक्रम झालेला दिसून येतो. ठीक आहे, कार्यक्रमाची तारीख काय होती तर बघायचं 18 ते 19 नोव्हेंबर 2024 ही तारीख आपल्याला दिसून येते. आवृत्ती कितवी होती म्हणजे हे कितवं परिषद होतं, कितवं शिखर होतं तर पाहायचं आहे 19वा होतं. आणि थीम काय होती? ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात, परीक्षेला येऊ शकतात, म्हणून आपण जरा डिटेल मध्ये पाहत आहोत. ओके, नंतर मग G20 वरचे पुढचे जे प्रश्न असणार आहेत तिथे आपण काय करणार आहोत ही सर्व माहिती नाही पाहणार आहोत, त्यामुळे नीट लक्ष देऊन पाहायचं आहे. थीम काय होती? बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट. इथे जस्ट म्हणजे ओनली ह्या अर्थाने नाही आहे, जस्ट म्हणजे न्याय व्यवस्था, न्यायाबद्दल आपण इथे बोलत आहोत, बरोबर आहे. बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड, न्यायी आपलं विश्व असलं पाहिजे आणि सस्टेनेबल प्लॅनेट ह्याबद्दल ही थीम होती. देश कोणते कोणते समाविष्ट होते तर ऑफकोर्स बघायचं आहे 19 देश त्याच्यामध्ये समाविष्ट होते, प्लस काय युरोपियन युनियन
आणि आफ्रिकन युनियन असे जे 2 युनियन आहेत ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश आपल्याला दिसून येतो. आणि भारताच्या बाजूने कोण सहभागी झालेलं होतं तर आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी हे सहभागी झालेले होते भारतातर्फे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण इथे जाऊयात. आशियातील सर्वात मोठी सागरी शिखर परिषद, काय सागरी शिखर परिषद बद्दल बोलत आहोत. त्याचं नाव काय आहे बघायचं आहे. सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग 2024. सागरी शिखर परिषद नाव पुन्हा लक्षात घ्या. सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग 2024 हे कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं. तुम्हाला नावावरूनच समजून जाईल सागर मंथन असं नाव दिलेलं आहे म्हणजेच काय आहे, ही कुठे झालेली होती, भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. कुठे करण्यात आलेली होती, भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न इथे बघण्या अगोदर आपण ह्या सागर मंथन बद्दल इथे बघूयात. सागर मंथन फोरम दक्षिण आशियातील सर्वात मोठा सागरी कार्यक्रम नुकताच नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला होता. इथे आपण भारत असं उत्तर म्हटलेलं आहे, कधी कधी स्पेसिफिक सिटी सुद्धा विचारली जाते, तर बघायचं आहे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता, जो बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने म्हणजेच काय MOPSW ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन म्हणजेच ORF च्या सहाय्याने आयोजित केला गेलेला होता. निळ्या अर्थव्यवस्थेत संक्रमण करताना सर्वसमावेशक वाढ आणि शाश्वत पद्धतींवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हा फोरमचा उद्देश आहे. ओके, चलो मग आता इथे पाहूयात पुढे. एशिया क्लीन एनर्जी समिट, एशियाची क्लीन एनर्जी समिट जी आहे 2024 ची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे, तर बघायचं आहे एशियन कंट्रीज आपल्याला हव्या. एशिया क्लीन एनर्जी म्हटलेला आहे त्यामुळे फ्रान्स, अमेरिका इथे आपल्याला कॅन्सल होणार आहेत. आणि क्लीन एनर्जी समिट लक्षात ठेवण्यासाठी बघा, क्लीन एनर्जी समिट आहे त्यामुळे चायना तर असू शकत नाहीये कारण त्याच्यातून सगळ्यात जास्त विषारी वायू एमिट केले जातात, असं काहीतरी तुम्ही लॉजिक यूज करू शकता. पण बघायचं आहे करेक्ट उत्तर आहे इथे सिंगापूर. सो एशिया क्लीन एनर्जी समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली होती, तर ती सिंगापूर मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे, परिषदेची थीम काय होती, परिषदेची थीम काय होती लक्षात घ्यायचं आहे. इंटिग्रेटिंग पॉलिसी, फायनान्स अँड टेक्नॉलॉजी टू प्रमोट व्हॉट, क्लायमेट ऍक्शन अँड सस्टेनेबिलिटी. ठीक आहे, मग बघायचं आहे शेवटी आपल्याला काय म्हटलेलं आहे, क्लीन एनर्जी म्हटलेलं आहे त्यामुळे तिथे ऑफकोर्स क्लायमेट साठी ऍक्शन आणि क्लायमेट सस्टेनेबिलिटी साठी ऍक्शन्स असणार आहेत, बरोबर आहे. पण विथ इंटिग्रेशन पॉलिसी ऑफ पॉलिसी, फायनान्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे, चल पुढे बघायचं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे. 16वी ब्रिक्स शिखर परिषद, ब्रिक्स समिट ओके 2024 कोणत्या शहराने आयोजित केलेली होती. ठीक आहे, म्हणजे इथे पण आपल्याला होस्ट कंट्री बद्दल विचारलेलं आहे, तर आपल्याला सगळ्यांना एवढं तर सगळ्यांना माहिती असणार आहे ह्या ब्रिक्सची जी समिट होती 2024 मध्ये ही झालेली कुठे होती, रशियामध्ये झालेली होती. त्यामुळे रशियाच्या कझान ह्या शहरामध्ये ती आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे, आपल्याला कंट्री माहिती असेल तरी पण आपण इथे उत्तर देऊ शकतो आहे. या वेळेचं ब्रिक्स कुठे झालेलं होतं, तर रशियामध्ये झालेलं होतं. त्यामुळे रशियामधली जी सिटी आहे कझान येथे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. महत्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये काय आहेत बघायचे आहे. 2024 मधली 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी रशियाच्या कझान शहरात 16वी ब्रिक्स परिषद आयोजित करण्यात केली जात आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पहिली परिषद कुठे झालेली होती, पहिली परिषद रशियामध्ये 2009 साली इथे झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, मग आता ब्रिक्सच्या बाबतीत इथे आपण समजून घेऊया कारण महत्वाची संघटना आपल्याला ही दिसून येते आहे. पाहायचं आहे 2001 मध्ये ब्रिटिश अर्थशास्त्र जिम ओनील यांनी ब्राझील, रशिया, इंडिया आणि चीन म्हणजे चायना यांचा समावेश करून ब्रिक हा शब्द तयार केलेला होता. पहा दिसून येईल. 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चायना यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत त्यांची औपचारिकता झाली, ऑफिशियल झालं ते सगळं. ठीक आहे, मग 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका, बघा साऊथ आफ्रिका
देखील त्यात सामील झाला आणि त्याचे नाव ब्रिक वरून ब्रिक्स असं करण्यात आलं. साऊथ आफ्रिकाचा एस तिथे अडॉप्ट करण्यात आला. ठीक आहे, मग बघायचं आहे त्याचे सध्याचे 10 सदस्य आहेत. किती आहेत? 10 सदस्य सध्या ब्रिक्स मध्ये आहेत. कोणते कोणते आहेत ते आपण इथे पाहूया. बघायचं आहे ऑफकोर्स ब्रिक्स मधले पहिले जे 5 आहेत ते आहेत ब्राझील, रशिया, भारत, चायना, दक्षिण आफ्रिका हे तर आहेत. परंतु त्यानंतर जे ऍड झालेले आहेत ते बघायचे आहेत इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE असे किती आहेत? टोटल 10 मेंबर आहेत, लक्षात घ्या. ओके, चलो पुढच्या प्रश्नाकडे आता इथे आपण जाणार आहोत. संयुक्त राष्ट्रसंघाची 29वी वार्षिक हवामान बदल परिषद, वार्षिक काय विचारलेलं आहे? हवामान बदल परिषद जी आहे ही म्हणजेच काय COP29 ही कुठे सुरू झालेली आहे? 29वी वार्षिक आहे म्हणून तिथे काय दिलेलं आहे? 29 असं आपल्याला दिलेलं आहे. तर ती कुठे सुरू झालेली आहे बघायचं आहे. तर ती झालेली आहे अझरबैजान मध्ये. अझरबैजानचं पण अझरबैजान मध्ये पण कुठे? तर बाकू ह्या शहरामध्ये. कोणत्या? बाकू ह्या शहरामध्ये अझरबैजान मध्ये ती सुरू झालेली होती. ओके, पुढे बघायचं आहे युनायटेड नेशन्सची, युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र संघ याला आपण काय म्हणतो? युनायटेड नेशन्सची 29वी वार्षिक हवामान बदल परिषद बाकू अझरबैजान इथे सुरू झालेली आहे. ओके, भारतासह 200हून अधिक देशांचे प्रतिनिधी यात सहभागी होतील आणि जगातील तापमानात होणारी वाढ मर्यादित करण्यासाठी पॅरिस करार कसा पुढे नेला जावा. तर पॅरिस कराराबद्दल बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. पुढे यावरती आपण प्रश्न पण घेणार आहोत. ठीक आहे, तर याची एकत्रित चर्चा करतील इथे आणि UNFCCC COP 29 चे अध्यक्ष कोण होते? तर मुख्तार बाबायेव हे होते. आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती इथे बघायची आहे ती म्हणजे ह्याची थीम. ठीक आहे, थीम बऱ्यापैकी विचारल्या जातात. जर तुम्ही पाहिलं असेल तर ऑलिम्पिक झाल्यानंतर ऑलिम्पिकची सुद्धा थीम विचारली गेलेली होती. बऱ्याचदा ह्या समिट्सच्या थीम वरती प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये आलेला दिसून येतो. मग बघायचं आहे थीम काय आहे? इन्व्हेस्टिंग इन लिव्हेबल प्लॅनेट फॉर ऑल, सगळ्यांसाठी एक राहण्याजोगतं प्लॅनेट बनवणं ही ह्याची थीम आहे. इन्व्हेस्टिंग इन, इन्व्हेस्ट करणं कशामध्ये? तर इन लिव्हेबल प्लॅनेट फॉर ऑल, सगळ्यांना राहण्याजोगतं हे प्लॅनेट बनवण्यामध्ये इन्व्हेस्ट करणं. ठीक आहे, ही ह्याची थीम आहे. मुद्दामून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेली आहे सो दॅट इट विल स्टक इन युअर माइंड. ओके, तुमच्या डोक्यामध्ये ती एकदम फिट बसून जाईल म्हणून तुम्हाला एवढं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. पुढे बघायचं आहे सागरी सुरक्षेवर 3री ओशन समिट. 3री ओशन समिट कशावर? सागरी सुरक्षेवरती 3री ओशन समिट कोणी आयोजित केलेली आहे? आता लक्षात घ्या, सागरी सुरक्षेविषयी माहिती इथे चाललेली आहे, बोलणं इथे आपलं चाललेलं आहे. तर ते ऑफकोर्स कोणी केलेलं असणार आहे? भारतीय नौदलाने आयोजित केलेली असणार आहे. त्यामुळे बघायची आहे सागरी सुरक्षेवरती आधारित असलेली जी 3री ओशन समिट आहे ती कोणी आयोजित केलेली आहे? भारतीय नौदलाने आयोजित केलेली आहे. बघा, ट्रेनिंग कोऑपरेशन टू रिड्यूस कॉमन मॅरीटाईम सिक्युरिटी चॅलेंजेस इन IOR. ठीक आहे, असा ह्याचा विषय होता या समिटचा. काय होता? तर ट्रेनिंग कोऑपरेशन टू रिड्यूस, बरोबर आहे, काय कमी करण्यासाठी हे ट्रेनिंग बद्दल आपण इथे बोलत आहोत. कॉमन मॅरीटाईम सिक्युरिटी म्हणजे समुद्र विभागातील जे सिक्युरिटी मध्ये जे चॅलेंजेस येत आहेत त्याच्यासाठी ही समिट घेतली गेलेली होती. पुढे बघायचं आहे 16व्या UN जैवविविधता परिषदेत कोणत्या देशाने आपली अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता धोरण आणि कृती योजना सादर केली आहे? तर पहिल्यांदा बघायचं आहे तुम्हाला या इमेज मध्ये सुद्धा दिसून येतं रिलीज ऑफ इंडियाज अपडेटेड नॅशनल बायोडायव्हर्सिटी स्ट्रॅटेजी अँड ऍक्शन प्लॅन. आपल्याला इथे कळून येतं रिलीज ऑफ इंडियाज म्हणजेच कोणी केलेली आहे? भारत ह्या देशाने ही जी आपला जो अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता धोरण आणि कृती योजना जी आहे ही सादर केलेली आहे. ठीक आहे, चल लेट्स गो टू आवर नेक्स्ट स्लाइड. त्याच्यामध्ये आपण बघायचं आहे कॅली कोलंबिया येथे आयोजित 16व्या UN जैवविविधता परिषदेत भारताने आपली अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता धोरण आणि कृती योजनाचे अनावरण केलेलं आहे. भारताने हा प्लॅन दिलेला आहे. ठीक आहे, 2030 पर्यंत किमान 30% पार्थिव
आंतरराष्ट्रीय पाणी आणि किनारी सागरी क्षेत्र संरक्षित करण्यासाठी ही योजना वचनबद्ध आहे। आता आपल्याला इथे अजून एक इन्फॉर्मेशन कळून आलेली आहे, ती बघायची आहे। कॅली कोलंबिया मध्ये आयोजित केलेला, ओके, कॅली कोलंबिया मध्ये आयोजित केलेलं आहे। काय केलेलं आहे? 16व युएनचं जैवविविधता परिषद, ठीक आहे। युएन ची जैवविविधता परिषद जी आहे कितवी 16वी ही कुठे झालेली आहे? कॅली कोलंबिया येथे झालेली आहे। हे सुद्धा आपल्याला इथे समजलेलं आहे। आता पुढचा प्रश्न आपण इथे बघूयात की लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजेच आपल्याला इथे काय आहे? लीडरशिप ग्रुपचा ह्यांनी इथे काय घेतलेलं आहे? लीड, ठीक आहे, फॉर इंडस्ट्री ट्रान्सफॉर्मेशन, बरोबर आहे, इंडस्ट्री ट्रान्सफॉर्मेशन, म्हणूनच लीड इट, बरोबर आहे, लीड IT, ओके, लीड IT च्या 6व्या वार्षिक शिखर परिषदेचे भारत आणि कोणत्या देशाने सह अध्यक्ष केलेला आहे? म्हणजे भारत सुद्धा अध्यक्ष होता आणि ह्या भारताबरोबरच सह अध्यक्ष कोण होतं? तर बघायचं आहे स्वीडन हा जो देश आहे हा भारताबरोबर काय होता? सह अध्यक्ष आपल्याला इथे दिसून येतो, ठीक आहे। मग आता पुढचा प्रश्न आपला आहे 50वी G7 शिखर परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली आहे? ठीक आहे, 2024 बद्दल आहे, त्यामुळे कुठे आयोजित करण्यात आली होती असं आपण इथे बघूयात। तर अपुलिया इटली मध्ये करण्यात आलेली होती। अपुलिया ह्या इटली मधल्या सिटीमध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे करण्यात आलेली होती। मग बघायची आहे आवृत्ती कितवी होती ही G7 ची? तर बघायचं आहे 50वी आवृत्ती होती। कशाची? G7 शिखरची। मग ही कधी झालेली आहे? 13-15 जून 2024 दरम्यान झालेली आहे। अपुलियातील फासानो शहरात होणार होती, म्हणजे झालेली आहे, ठीक आहे। जॉर्जिया मेलोनी 50व्या जॉर्जिया मेलोनी ह्या ज्या आहेत ह्या काय आहेत? 50व्या G7 शिखर परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत। पंतप्रधान मोदीजी यांनी G7 शिखर परिषदेत सहभागी झालेले होते, बरोबर। G7 शिखर परिषद 2024 हा भारताचा 11वा सहभाग असेल आणि G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा सलग 5वा हा सहभाग आपल्याला दिसून येतो। 2025 G7 शिखर परिषद कॅनन्स्किस अल्बर्टा कॅनडा येथे होणार आहे। 2025 चं कुठे होणार आहे? कॅनडा येथे होणार आहे। आताच कुठे झालं? इटली मध्ये झालेलं आहे, ठीक आहे। चला मग बघायचं आहे इटली मध्ये पण अपुलियातील फासानो शहरात झालेला आहे आणि इथे काय आहे? कॅनडा मध्ये अल्बर्टा मधला कॅनन्स्किस ह्या शहरामध्ये होणार आहे, ओके। आता बघा जैवविविधता शिखर परिषद COP16 कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे? पाहायचं आहे। मगाशीच आपण जैवविविधता परिषद जे आहे ह्याबद्दल ऑलरेडी पाहिलेलं होतं, कॅली कोलंबिया मध्ये ते आयोजित करण्यात आलं होतं, ठीक आहे। चलो समजलेलं आहे इथे। पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल? पहिली आशियाई एशियामधली बौद्ध शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल? तर पाहायचं आहे नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल, ओके। पुढे बघायचं आहे नोव्हेंबर 2024 मध्ये ग्लोबल सॉइल कॉन्फरन्सचे उद्घाटन कोठे होणार आहे? इथे काय विचारलेलं आहे? ग्लोबल सॉइल कॉन्फरन्स, ह्याचं सुद्धा उत्तर आपलं काय आहे? नवी दिल्ली येथे होणार आहे। कुठे होणार आहे? नवी दिल्ली येथे होणार आहे। पुढे बघायचं आहे परिषदेची थीम काय आहे हे आपल्याला बघायचं आहे। परिषद कोणती आहे? ग्लोबल सॉइल कॉन्फरन्स ही परिषद आहे, ओके। मग ह्याची थीम काय आहे बघायचं आहे। परिषदेची थीम आहे सॉइल केअर बियॉन्ड फूड सिक्युरिटी, क्लायमेट चेंज मिटिगेशन अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस, ओके। चलो पुढे बघायचं आहे 23व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हेड्स ऑफ गव्हर्नमेंट काउन्सिल मीटिंग म्हणजेच काय? CHG मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे? पहा तुम्हाला इथे फोटोज पाहायला मिळालेला आहे। प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, सर्वांना माहिती आहे, S जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व ह्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हेड्स ऑफ गव्हर्नमेंट काउन्सिल मध्ये केलेलं आहे, ठीक आहे। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे 2001 मध्ये
SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना होण्यापूर्वी कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान हे शांघाय 5 चे सदस्य होते. कशाचे? शांघाय 5 चे सदस्य होते. 2001 मध्ये उझबेकिस्तान ह्या संघटनेत सामील झाल्यानंतर शांघाय 5 चे नामकरण करण्यात आले. कशामध्ये? शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये करण्यात आले. त्याच्या अगोदर काय ह्याचं नाव होतं? शांघाय 5 असं नाव होतं. आणि ह्याच्यामध्ये देश कोणते कोणते होते? कझाकिस्तान, चायना, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान. ओके, मग बघायचं आहे भारत आणि पाकिस्तान कधी ह्याच्यामध्ये सदस्य झाले, तर 2017 मध्ये सदस्य झालेले दिसून येतात SCO मध्ये. ओके, चलो पुढे बघायचं आहे 9वा देश समाविष्ट कोणता आहे, तर बघायचं आहे इराण हा आहे. 10व्या देशाचा समावेश बेलारुस हा आहे. आणि SCO चं मुख्यालय कुठे आहे? बीजिंग चायना मध्ये आहे. SCO चे महासचिव कोण आहेत? झांगमिंग हे आहेत. ठीक आहे, ऑफकोर्स चायना मध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे म्हटल्यावरती महासचिव कोण असणार आहे? झांगमिंग हे आहे. ठीक आहे, पुढे आपण इथे बघायचं आहे 18वा प्रवासी भारतीय दिवस परिषद 2025 कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल, तर बघायचं आहे ओडिसामध्ये केला जाणार आहे. भुवनेश्वर ह्या शहरामध्ये. ठीक आहे, राज्य कोणतं आहे? ओडिसा हे राज्य आहे. भुवनेश्वर हे शहर आपल्याला इथे दिसून येतं आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न इथे आपण पाहायचा आहे. पुढचा प्रश्न पहा. त्याच्या अगोदर परिषदेची थीम समजून घ्यायची आहे. 18वा प्रवासी भारतीय दिवस परिषद आहे. या परिषदेची थीम काय आहे? मायग्रंट कॉन्ट्रीब्युशन टू डेव्हलप्ड इंडिया. मायग्रंट कॉन्ट्रीब्युशन टू डेव्हलप्ड इंडिया. ओके, पुढे बघायचं आहे इंडिया डेव्हलपर्स कॉन्फरन्स IGDC ची 16वी आवृत्ती नोव्हेंबर 2024 मध्ये कुठे सुरू होत आहे? काय सांगितलेले आहे? इंडिया गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स. ठीक आहे, तर ही होत आहे हैदराबाद मध्ये. ठीक आहे, हैदराबाद मध्ये झालेली आहे. मग इथे बघायचं आहे 44वी आणि 45वी एशियान म्हणजेच काय एशियान असं सुद्धा आपण त्याला म्हणतो शिखर परिषद 2024 मध्ये कुठे आयोजित करण्यात आलेली आहे, तर बघायचं आहे व्हिएन्टिन लाओस मध्ये ही आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, बघा 44वी आणि 45वी एशियन शिखर परिषद 9 ऑक्टोबर 2024 रोजी लाओस मधील व्हिएन्टियान येथे आयोजित करण्यात आली आहे. थीम काय आहे, तर बघायचं आहे एनहान्सिंग कनेक्टिव्हिटी अँड रेझिलियन्स. लाओसचे अध्यक्ष थोंगलोन सिसोलित यांनी सदस्य राष्ट्रांच्या शांतता, त्याच्यानंतर स्थिरता आणि शाश्वत विकासासाठी म्हणजे त्यांना चालना देण्यासाठी ची गरज इथे काय केलेली आहे? व्यक्त केलेली होती. बघा थीम परत एकदा बघायचंय. एशियन एनहान्सिंग कनेक्टिव्हिटी अँड रेझिलियन्स हे काय आहे? यांची थीम होती. ओके, पुढे बघायचं आहे एशियन समिट बद्दल आपण इथे बोलणार आहोत. तर एशियन समिट मलेशिया ही जी आहे. ओके, येस, ठीक आहे. एशियन समिट 2025 विच इज गोइंग टू हेल्ड इन मलेशिया. ते बघायचं एशियन ही दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना आहे. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना आहे. स्थापना कधी झालेली आहे बघायचं आहे 8 ऑगस्ट 1967 साली एशियनची स्थापना झालेली आहे. मुख्यालय याचं कुठे आहे? जकार्ता इथे आहे. इंडोनेशियाच्या जकार्ता येथे आपल्याला दिसून येतं. आणि अध्यक्ष कोण आहेत? ली हसीन लुंग. काय आहेत? ली हसीन लुंग हे अध्यक्ष आहेत. सदस्य देश इथे किती आहेत बघायचं? 10 आहेत. आणि हे सदस्य देश कोण कोण आहेत हे आपण बघणार आहोत. ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड अँड व्हिएतनाम. एशियनचा पूर्व तिमोर वा सदस्य देश होईल. ओके, पूर्व तिमोर हा जो आहे हा नेक्स्ट सदस्य 11वा सदस्य जो असेल तो हा होणार आहे. चलो पुढे बघायचं आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो आपण इथे पाहणार आहोत. 46वी अंटार्क्टिक ट्रिटी कन्सल्टेटिव्ह मीटिंग म्हणजेच काय ATCM 46 आणि पर्यावरण संरक्षण समिती CEP ची 26वी बैठक कोठे झाली आहे? काय विचारलेला आहे? 26वी ही जी बैठक आहे
ती कुठे झालेली आहे तर बघायचं आहे कोची केरळ येथे झालेली आहे. कुठे झालेली आहे? केरळ मधल्या कोची येथे झालेली आहे. बघा अंटार्क्टिक करार जो आहे हा विषय आपण इथे पाहणार आहोत. सर्वांनी पाहायचा आहे. अंटार्क्टिक करारावर 1959 मध्ये वॉशिंग्टन DC मध्ये स्वाक्षरी झाली आणि त्यावर 12 देशांनी स्वाक्षरी केली होती. किती देशांनी स्वाक्षरी केली होती? 1959 मध्ये 12 देशांनी स्वाक्षरी केलेली होती आणि ते 1961 मध्ये लागू झाले. 59 मध्ये ही स्वाक्षरी झालेली होती. लागू कधीपासून झाले? 1961 मध्ये लागू झाले. सध्या त्याच्यामध्ये किती देश आहेत तर 56 देशांनी अंटार्क्टिका करारावर स्वाक्षरी केलेली आहे. सुरुवात 12 देशांपासून झालेली आहे आणि सध्या त्याच्यात 56 देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. अंटार्क्टिक कराराचे स्थायी सचिवालय ब्युनोस आयर्स म्हणजे अर्जेंटिना येथे आहे. ओके. भारताने 1983 मध्ये कधी 1983 मध्ये अंटार्क्टिक करारावरती स्वाक्षरी केली होती. कधी? 1983 मध्ये. बघा पहिली सुरुवातीला 12 देशांनी कधी स्वाक्षरी केलेली होती? 1959 मध्ये स्वाक्षरी केली होती. पण हे लागू कधीपासून झालं? 1961 पासून लागू झालेला आहे. सध्या स्थितीत त्याच्यात 56 देश आहेत आणि भारताने त्याच्यामध्ये 1983 साली कधी केलेली होती? स्वाक्षरी केलेली होती. समजलेलं आहे अंटार्क्टिक कराराबद्दल. चला पुढे बघायचं आहे. क्वाड लीडर समिती 2024 कुठे आयोजित करण्यात आली आहे? आता काय विचारलेलं आहे? क्वाड लीडर समिती. ठीक आहे. तर ही कुठे करण्यात आलेली आहे आयोजित? तर डेलावेअर मध्ये म्हणजेच US डेलावेअर मध्ये करण्यात आलेली आहे आयोजित. ठीक आहे. पुढे बघायचं आहे 25वी साऊथ एशियन टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी काउन्सिल परिषद 2024 ही कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? इथे काय विचारलेलं आहे? साऊथ एशियन टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी काउन्सिल. तर ही नवी दिल्ली येथे. कुठे? नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण इथे जायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला ह्याच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन बघून घेऊयात. हे एशिया पॅसिफिक टेलिकम्युनिकेशन द्वारे आयोजित केले गेलेले होते. कोणाद्वारे? एशिया पॅसिफिक टेलिकम्युनिकेशन द्वारे आयोजित केले गेलेले होते आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे TRAI ने आयोजित केले होते. ओके. पुढे पाहायचं आहे ब्रिक्स लिटरेचर फोरम 2024 कुठे आयोजित करण्यात आले होते? मग आता इथे बघायचं आहे ब्रिक्स बद्दल होतं तर मी अगोदरच सांगितलेलं यावेळेसची ब्रिक्स समिट जी आहे कुठे? रशियामध्ये झालेली होती. त्यामुळे बघायचं आहे काझन हा जो रशियातला सिटी आहे तिथे आपल्याला काय आहे हे ब्रिक्स लिटरेचर फोरम 2024 आयोजित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. मग आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघायचा आहे आपण एकदम क्विक पाहत आहोत. ह्याचं कारण काय आहे? कारण कमीत कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून आपण जितकं फास्ट जमत आहे तितकं करत आहोत. आपण पुढचा प्रश्न इथे घेणार आहोत. ब्रिक्स 2024च्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर पाहायचं आहे ही ब्रिक्सची जी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची जी परिषद आहे ही आयोजित करण्यात आलेली होती सेंट पीटर्सबर्ग रशिया येथे. कुठे करण्यात आलेली होती? सेंट पीटर्सबर्ग. बघा ब्रिक्सशी रिलेटेड 2024च्या बाबतीत जे काही असेल तिथे बऱ्यापैकी रशिया हे आन्सर असणार आहे. पुढे बघायचं आहे राष्ट्रीय सल्लागार जे आहेत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत सहभागी झालेले आहेत. रशिया सध्या ब्रिक्स गटाचे अध्यक्ष आहे आणि 2024 मध्ये ब्रिक्स संबंधित सर्व बैठकांचे आयोजन तेच करत आहेत. हे म्हणूनच तुम्हाला सांगितलेलं होतं ह्या वाक्यामुळे की 2024 ब्रिक्स विषयी जे काही येईल त्याच्या संदर्भात कुठे ना कुठेतरी रशिया असणार आहे. रशिया सध्या ब्रिक्स गटाचे अध्यक्ष आहे आणि 2024 मध्ये ब्रिक्स संबंधित सर्व बैठकांचे आयोजन ते करणार आहे. सेमिकॉन इंडिया 2024 कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? काय विचारलेलं आहे? सेमिकॉन इंडिया 2024 कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर ते ग्रेटर नोएडा मध्ये करण्यात आलेले आहे. UP मध्ये. कुठे? ग्रेटर नोएडा येथे करण्यात आलेले आहे. महत्वाचा मुद्दा इथे काय बघायचा आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे स्थित इंडिया एक्सपो मार्ट येथे सेमिकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केलेले आहे. सेमिकॉन इंडिया 2024 ची थीम काय आहे? आपल्याला थीम महत्वाच्या आहेत सगळ्यांच्या. तर बघायचं आहे सेमिकॉन इंडिया 2024 ची थीम आहे शेपिंग द
सेमी कंडक्टर फ्युचर काय आहे, शेपिंग द सेमी कंडक्टर फ्युचर. पुढे बघायचं आहे दुसरी इंटरनॅशनल बुद्धिस्ट मीडिया कॉन्फरन्स 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, दुसरी इंटरनॅशनल बुद्धिस्ट मीडिया कॉन्फरन्स जी आहे ही नवी दिल्ली येथे काय करण्यात आलेले आहेत, आयोजित करण्यात आलेली आहे. मग इथे बघायचं आहे नवी दिल्ली येथे दुसरी आंतरराष्ट्रीय बैठक झालेली आहे कशाची, बौद्ध मीडिया, आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद याची. मग बघायचं आहे परिषदेची मुख्य थीम काय आहे, बरोबर. मग आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषदेची जी थीम आहे ती आहे माइंडफुल कम्युनिकेशन फॉर कॉन्फ्लिक्ट अवॉइडन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके. पुढे बघायचं आहे लोकशाहीसाठी तिसरी परिषद नुकतीच कोठे झाली, लोकशाहीसाठी तिसरी परिषद नुकतीच कोठे झालेली आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया येथे झालेली आहे, साऊथ कोरिया येथे झालेली आहे. कशासाठीची, लोकशाहीसाठी. ओके. मग डेफिनेटली नॉर्थ कोरिया नसणार आहे, मग काय असणार आहे, साऊथ कोरियाची तिसरी लोकशाहीची तिसरी परिषद साऊथ कोरियामध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा हा जो मधला पंच आहे कशासाठी मारलेला आहे, सो दॅट तुम्हाला साऊथ कोरिया लक्षात राहावा ह्यासाठी. ठीक आहे. चलो पुढे बघायचं आहे त्याची थीम काय आहे, डेमोक्रेसी फॉर फ्युचर जनरेशन. बरोबर आहे, लोकशाही पुढील आपल्या पिढीसाठी अशी याची थीम आहे, डेमोक्रेसी फॉर फ्युचर जनरेशन. 25th जो आपला क्वेश्चन आहे ते बघायचा आहे, ग्लोबल AI समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे. AI संबंधित आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित आहे, लक्षात घ्यायचं आहे. हैदराबाद तेलंगणा, कशात, हैदराबाद तेलंगणा येथे करण्यात आलेली आहे. ओके. बघा कॉन्फरन्स 2024 ची थीम इथे काय आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे, मेकिंग AI वर्क फॉर एव्हरीवन. बरोबर आहे, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे फॉर एव्हरीवन, सगळ्यांसाठी. ओके. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरावरील महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणे हा त्याचा एकंदरीत उद्देश आहे. पुढे बघायचंय ग्रीन हायड्रोजन इंडिया 2024, ग्रीन हायड्रोजन इंडिया 2024 ची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित केलेली आहे, ग्रीन हायड्रोजन इंडिया. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय ह्याची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आहे, आंतरराष्ट्रीय परिषद आहे बरं का ही. तर ही सुद्धा कुठे केलेली आहे, तर बघायचंय नवी दिल्ली मधल्या भारत मंडपम येथे ही आयोजित केलेली आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे, वर्ल्ड हायड्रोजन समिट अँड एक्झिबिशन 2024 कुठे आयोजित केलेली आहे, काय, वर्ल्ड हायड्रोजन समिट अँड एक्झिबिशन. आता आपण काय पाहिलेलं होतं मागचं, ग्रीन हायड्रोजन इंडिया पाहिलेलं. ग्रीन हायड्रोजन इंडियाचं कुठे केलं गेलेलं आहे, नवी दिल्लीकडे केले गेलेलं आहे. आता आपण इंडिया बद्दल नाही, आता आपण काय बोलतो आहोत, वर्ल्ड हायड्रोजन समिट अँड एक्झिबिशन बद्दल इथे बोलत आहोत. तर हे कुठे केलेलं आहे, नेदरलँड मध्ये केलेलं आहे, रॉटरडॅम या ठिकाणी. ठीक आहे. चलो बघायचा आहे पुढचा आपला 28वा प्रश्न पाहायचा आहे, भारत आणि युनेस्कोने मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज कोठे आयोजित केलेले आहे, म्हणजे CSAR मुख्य, बरोबर आहे, मेन विज्ञान सल्लागार गोलमेज कुठे आयोजित केलेला आहे. आता लक्षात घ्यायचं आहे भारत आणि युनेस्कोचं हे कॉम्बिनेशन आहे आणि विज्ञान सल्लागाराबद्दल आपण इथे बोलत आहोत. पाहायचं आहे पॅरिस, फ्रान्स मधील पॅरिस या ठिकाणी काय केलेलं आहे, हे आयोजित केलेलं आहे. आपल्या पुढे बघायचं आहे वर्ष 2024 ची कशाची, भारत आणि युनेस्कोची मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेजची थीम काय असणार आहे, फॉस्टरिंग ओपन सायन्स, ब्रिजिंग नॉलेज एसिमेट्री अँड बिल्डिंग सायन्स ऍडवाइस कॅपॅसिटी ग्लोबली. ठीक आहे. चल पुढे बघायचा आहे आपला 29वा प्रश्न पुढचा बघायचा आहे, ग्लोबल एस्पोरिन समिटची 7वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती, बरोबर. मग बघायचं आहे ग्लोबल एरोस्पेस समिती जी आहे, म्हणजे समिट जी आहे आपली, ज्याला आपण काय म्हणतो, शिखर परिषद असं सुद्धा म्हणतो. तर ग्लोबल एरोस्पेसची आहे. तर बघायचं आहे अशा वेळेला थोडं आपल्याला अंदाज लावणं कठीण जातं. कधी कधी काय होतं, एरोस्पेस म्हटल्यावरती जरा स्पेस रिलेटेड आहे म्हटल्यावरती एकतर US किंवा चायना ह्या देशांकडे पाहिलं जातं. पण बघायचं आहे अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती ह्या देशामध्ये काय करण्यात आलेली आहे, आयोजित करण्यात आलेली होती.
ठीक आहे. पुढे बघायचं आहे 8वी धर्म धम्म परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे. काय म्हटलेलं आहे, 8वी धर्म धम्म परिषद. तर ही कुठे आयोजित करण्यात आलेली आहे, तर अहमदाबादमध्ये गुजरातमध्ये ही आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा आपला जो प्रश्न आहे तत्पूर्वी आपण ह्याच्याबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेणार आहोत. बघायचं आहे, गुजरात विद्यापीठाच्या सहकार्याने इंडिया फाउंडेशनने अहमदाबाद येथे 8व्या धर्मधम्म परिषदेची आयोजन केलेलं आहे आणि 2024च्या या परिषदेची थीम काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पाहायचा आहे, कॉस्मोलॉजी इन धर्मधम्म ट्रेडिशन. काय आहे, कॉस्मोलॉजी इन धम्म ट्रेडिशन. ठीक आहे. परिषदेचे उद्दिष्ट विचारांची देवाणघेवाण सुलभ करणे आणि हिंदू आणि बौद्ध संस्कृतींमध्ये सुसंवाद वाढवणे हे ह्याचं काय आहे, ह्याच्या मागचं जे उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. पुढे आपल्याला बघायचं आहे 54वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच काय, WEF समिट. 54वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे याची समिट कुठे आयोजित करण्यात आलेली होती, तर बघायचं आहे स्वित्झर्लंड मधल्या दावोस मध्ये ही आयोजित करण्यात आलेली आहे. चलो बघूया आपला हा 32वा पुढचा प्रश्न जो आहे बघा, 2024 मध्ये पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स JCC कुठे होणार आहे असा आपला हा प्रश्न आहे. तर ही कुठे होणार आहे, तर उत्तर प्रदेश मध्ये होणार आहे. कुठे, उत्तर प्रदेश मधल्या लखनौ मध्ये होणार आहे. काय बरं विचारलेलं आहे, जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स. काय, जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स कुठे होणार आहे, तर ती लखनौ मध्ये होणार आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे आपण इथे बघणार आहोत. प्रथमच संयुक्त कमांडर कॉन्फरन्स जी आहे ही लखनौ म्हणजे उत्तर प्रदेश येथे 4 सप्टेंबर पासून 2 दिवसांसाठी होणार आहे. प्रथमच होणार आहे कुठे, लखनौ मध्ये. मग बघायचं आहे संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी सेवांद्वारे जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स आयोजित केली जाईल. ओके, मग ही प्रथमच होते आहे. ह्याच्यापासून कोणाच्या अध्यक्षतेखाली केली जाईल, संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ह्याच्या पुढे ती केली जाणार आहे. ओके, पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे, कोणत्या देशाने प्रथमच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणजे ITU अँड वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंब्ली म्हणजे WTS परिषद आयोजित केलेली आहे. तर प्रथमच भारताने ही आयोजित केलेली आहे. कोणी, भारतानेच प्रथमच ही आयोजित आपल्याला केलेली दिसून येते. ओके, पुढे बघायचं आहे 2024 मध्ये 19वी नॉन अलाइन्ड मूव्हमेंट. काय, 19वी नॉन अलाइन्ड मूव्हमेंट शिखर परिषद कुठे होणार आहे, ज्याला NAM नॉन अलाइन्ड मूव्हमेंट, ही कुठे होणार आहे हे बघायचं आहे. तर ती युगांडा मधील कंपाला येथे होणार आहे. कुठे, युगांडा मधील कंपाला येथे होणार आहे. ओके, बघा ग्लोबल एअरस्पेस समिटची 7वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आलेली आहे. मगाशीच आपण हे पाहिलेलं होतं, मी म्हटलेलं एरोस्पेस म्हटल्यावर चायना US म्हटलं जातं, परंतु ही जी 7वी आवृत्ती आहे ती कुठे, अबुधाबी म्हणजे संयुक्त अरब अमिराती UAE मधल्या अबुधाबी येथे करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. तर कोणत्या देशाने 2024 मध्ये नागरी उड्डाणावरील दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचे आयोजन केलेले आहे. नागरी उड्डाणावरील दुसऱ्या, ठीक आहे, सेकंड आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचे आयोजन केलेले आहे. तर बघायचं कोणी केलेलं आहे, भारताने केलेलं आहे. 36वा प्रश्न काय आहे आपला, भारताने केलेलं आहे. पुढे बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर म्हणजे EW परीक्षेत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर जो असतो त्याची जी परिषद आहे त्याचं नाव काय आहे, स्पेक्ट्रम 2024. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ज्याचं नाव काय ठेवलेलं आहे ह्या परिषदेचं, तर स्पेक्ट्रम 2024 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे असा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. आणि हा कुठे आयोजित करण्यात आलेला आहे, ऑफकोर्स भारतामध्ये हा आयोजित करण्यात आलेला आहे. भारतामध्ये कुठे, नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर म्हणजे EW परिषद जी आहे त्याचं नाव आपण बघितलं स्पेक्ट्रम 2024. हे नवी दिल्ली भारत येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि ह्याची थीम काय आहे बघायचं आहे, ट्रेंड टेक्नॉलॉजीज अँड मेंटेनन्स चॅलेंजेस. ट्रेंड्स टेक्नॉलॉजी अँड मेंटेनन्स चॅलेंजेस. ठीक आहे,
चलो पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे आपल्याला. सप्टेंबर 2024 मध्ये जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स, हा अगेन आपल्याला काय आहे रिपीटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे मला पटकन सांगता आलं पाहिजे. कुठे आयोजित करण्यात आलेला होता? तर विद्यार्थी मित्रांनो मगाशीच सांगितलेलं जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स कुठे? उत्तर प्रदेश मधल्या लखनौ येथे करण्यात आलेला होता. ठीक आहे, पुढे बघायचं आहे. 2 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राज्यपालांच्या 52व्या परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले आहे? बघा, हे मात्र अतिशय आपल्याला सोपं होणार आहे. नवी दिल्लीमध्ये आहे, नवी दिल्लीमध्ये आहे, राष्ट्रपती भवनात आहे. जर राष्ट्रपती भवनात आहे तर मग अध्यक्षपद कोण भूषवणार आहे? तर द्रौपदी मुर्मू म्हणजे खुद्द राष्ट्रपती भूषवणार आहे. बरोबर, त्यामुळे हे सोपं होतं. पुढचा 40वा प्रश्न आपला इथे बघायचा आहे. चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद, काय म्हटलेलं आहे? हिंदी विज्ञान परिषद जी आहे 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर बघायचं आहे हिंदी विज्ञान परिषद आहे जम्मू काश्मीर, आपण कॅन्सल केलेला आहे. बाकी येस, ह्या 3 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण लक्षात ठेवायचं आहे. आपण काय म्हणतो ट्रिक मध्ये सांगते आहे, हिंदी ही नॉर्थची भाषा आहे असं आपण म्हणतो, आणि नॉर्थ मध्ये सगळ्यात मध्यस्थानी काय आहे? तर मध्य प्रदेश, भोपाळ. त्यामुळे हिंदी विज्ञान परिषद ही भोपाळमध्ये ह्या वर्षी म्हणजे 2024 ह्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे, लक्षात ठेवायला थोडं इझी जाईल अशा ट्रिक्सने. ओके, चलो नेक्स्ट पाहायचं आहे आपण. 66 वर्षानंतर कोणता देश प्रतिष्ठित 32वी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषद आयोजित करेल? तर बघायचं आहे काय विचारलेलं आहे. 66 वर्षानंतर असं विचारलेलं आहे, आणि आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे कारण इंडिया बद्दल असेल तरच एवढं डिटेल मध्ये आपल्याला असतं की किती वर्षानंतर आपल्याला हा मान मिळालेला आहे वगैरे. त्यामुळे ह्याचं काय आहे, भारत हे उत्तर आहे. 32वी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषद आयोजित करण्यात येणार आहे. 42वा प्रश्न आहे. जुलै 2024 मध्ये ग्लोबल कॉन्फरन्स कशाबद्दल? ग्लोबल कॉन्फरन्स आहे. ठीक आहे, कशावरती? ऑन स्पेस रिसर्च म्हणजे कॉस्पार कोठे केले जाणार आहे किंवा कुठे सुरू झालेली आहे? तर बघायचं आहे दक्षिण कोरियाच्या बुसान मध्ये ही झालेली आहे. कुठे? दक्षिण कोरियामधील बुसान मध्ये आपल्याला ही केलेली दिसून येत आहे. 43वा प्रश्न इथे बघायचा आहे. जुलै 2024 मध्ये कोणता देश इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे ICC ची वार्षिक परिषद आयोजित करेल? बरोबर, जुलै 2024 मध्ये विचारलेला आहे. ICC क्रिकेट बद्दल आहे, तर कोणता देश असणार आहे? तर लक्षात ठेवायचा आहे श्रीलंका हा देश करणार आहे. चला पुढचा 44वा प्रश्न आपण इथे बघणार आहोत. पण तत्पूर्वी बघायचं आहे ह्या ICCच्या परिषदेची थीम काय असणार आहे? कॅपिटलायझेशन ऑन द ऑलिम्पिक अपॉर्च्युनिटीज. कॅपिटलायझेशन ऑन ऑलिम्पिक अपॉर्च्युनिटीज ही आपली थीम इथे असणार आहे. तर बघायचा आहे आपला 44वा प्रश्न जो आहे. पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट. ओके, ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट जी आहे म्हणजे ज्याला वेव्स असं सुद्धा म्हटलं जातं, कारण काय आहे बघा, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट कुठे आयोजित केलेली आहे? बघा, ह्याचं पण ट्रिक असंच आहे की ह्या सर्व जे आपल्याला राज्य दिसत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात एंटरटेनिंग आणि हॅपनिंग कोणतं तुम्हाला दिसतं आहे इथे? येस, गोवा. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? गोवा. इट्स जस्ट अ ट्रिक. ठीक आहे, ह्याचं जास्त ओव्हरथिंक करायचं नाही. इट्स जस्ट अ ट्रिक, तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. पुढे पाहायचं आहे AI विकासाला चालना देण्यासाठी ग्लोबल AI समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? आपण बघितलेला होता मगाशी सुद्धा ह्या पद्धतीचा प्रश्न आपल्याला दिसून येत होता. तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेली आहे. कुठे? नवी दिल्ली येथे करण्यात आलेली आहे. महत्वाचा मुद्दा इथे काय आहे बघायचा आहे. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नवी दिल्ली येथे ग्लोबल इंडिया AI समिट 2024 चे आयोजन केलेलं आहे. शिखर परिषदेचे उद्दिष्ट सहयोगाला प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय AI तज्ञांमध्ये ज्ञानांची देवाणघेवाण सुलभ करणे हा हेतू ह्याच्यामध्ये दिसून येतो. पहा आपला 43वा प्रश्न काय असणार आहे? तर बघायचा आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याबद्दल पण आपण मगाशी बघितलेला आहे. SCO वार्षिक शिखर परिषद 2024 ही कोठे होणार आहे असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर बघायचं आहे ही कोठे होणार आहे? कझाकस्तान मध्ये होणार आहे. कझाकस्तानाच्या अस्तानामध्ये होणार आहे. कुठे? कझाकस्तानाच्या अस्तानामध्ये आपल्याला होताना दिसणार आहे.
जुलै 2024 मध्ये 22वी वार्षिक भारत रशिया शिखर परिषद बघायचं आहे. काय विचारलेलं आहे आपल्याला? भारत रशिया शिखर परिषद कुठे होणार आहे? आता भारत रशिया शिखर परिषद आहे म्हटल्यावर नेपाळ, भूतान आणि श्रीलंका जाणार आहे. मग ही कुठे होणार आहे? रशिया मधल्या मॉस्को या शहरामध्ये होणार आहे. कुठे? रशिया मधल्या मॉस्को ह्या शहरामध्ये होणार आहे. पुढचा आपला 48वा प्रश्न आपल्याला इथे दिसून येतो आहे. जुलै 2024 मध्ये भारताने प्रथमच 46व्या युनेस्को जागतिक वारसा समिती सत्र कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर बघायचं आहे. पुन्हा आपल्याला एक प्रश्न वेगळा आहे पण उत्तर मात्र आपल्याला तेच असणार आहे. बघायचं भारत मंडपम, नवी दिल्ली मधला भारत मंडपम येथे आयोजित केलेले आहे. पुढच्या आपण प्रश्नाकडे जाण्या अगोदर आपण काय बघणार आहोत? महत्वाचा मुद्दा याबद्दल पाहणार आहोत. तर जागतिक वारसा समिती जी आहे ही दरवर्षी एकदा जागतिक वारसा परिषदेचे आयोजन करत असते. बरोबर आहे. समितीच्या 46व्या सत्राचे यजमानपद भारताने निवडलेले आहे. तर त्याचा थीम काय आहे बघायचं आहे. डेव्हलपमेंट ॲज वेल ॲज हेरिटेज. काय आहे आपली? जागतिक वारसा समिती आहे. मग वारसा म्हटल्यावरती हेरिटेज हा विषय येणारच ना. मग त्यांनी तिकडे काय सांगितलेलं आहे? त्यांनी आपल्याला थीम सांगितलेली आहे डेव्हलपमेंट ॲज वेल ॲज हेरिटेज. ओके, चलो नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे. एआय विकासाला चालना देण्यासाठी ग्लोबल इंडिया एआय समिट अगेन आलेला आहे. ग्लोबल इंडिया एआय समिट कुठे? आतापर्यंत आपल्याला पाठ झालं असेल ही नवी दिल्लीमध्ये ही समिट 2024 ची घेण्यात आलेली आहे. पाहायचा आहे. 50वा प्रश्न आपला असणार आहे इथे. जुलै 2024 मध्ये कोणता देश नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे नॅटो या शिखर परिषद आयोजित करणार आहे? येस, नाटो. बघा, मधल्या काळात नाटो बद्दल आपण बरेच ऐकत होतो. जेव्हा काय वॉर सिच्युएशन तयार झालेली तेव्हा सगळ्यात जास्त होप्स कोणत्या कंट्रीकडून होते? तर ती कंट्री आहे युनायटेड स्टेट्स. यावरून तुम्ही लिंक लावू शकता. ठीक आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ठीक आहे. चलो पुढे आपला पुढचा 51वा प्रश्न बघण्या अगोदर आपण काय करणार आहोत? आपण एक्स्ट्राची माहिती इथे बघणार आहोत. युनायटेड स्टेट्स जुलै 2024 मध्ये वॉशिंग्टन DC येथे 3 दिवसीय नाटो शिखर परिषद आयोजित करेल. बरोबर आहे. म्हणजेच काय आहे? 2024 मध्ये झालेला आहे म्हणजे केली होती. मग इथे काय आहे? वॉशिंग्टन DC येते म्हणजे आपल्याला स्पेसिफिक सिटी सुद्धा आपल्याला इथे मिळालेली आहे. नाटोचे सरचिटणीस या बैठकांचे अध्यक्ष स्थान करतील. नाटोच्या स्थापनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त ही परिषद होणार आहे. किती? 75वा वर्धापन दिन. चलो पुढे बघायचं आहे. उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच नाटोची जी स्थापना आहे ही कधी झालेली? 75वा वर्धापन दिन आहे म्हणजे स्थापना कधी झालेली आहे? 4 एप्रिल 1949 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. मुख्यालय कुठे आहे? बेल्जियमच्या ब्रुसेल्स येथे ह्याचं हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय जे असणार आहे. ओके. महासचिव कोण आहेत? मार्क रुट्टे हे त्यांचे महासचिव आहेत. याचे 32 सदस्य देश आहेत. नाटोला किती आहेत? 32 सदस्य देश आहेत. पुढे बघायचं आहे. जून 2024 मध्ये हिंदी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? हिंदी साहित्य संमेलन. आणि मगाच जे हिंदी होतं, जे मध्य प्रदेश आपला आन्सर होतं ते काय होतं? हिंदी विज्ञान परिषद आपल्याला होतं. ठीक आहे. इथे हिंदी साहित्य संमेलन आपल्याला विचारलेलं आहे जे ओडिशाच्या कोरापुट मध्ये होणार आहे म्हणजे झालेलं आहे. पुढचा आपला हा 52वा प्रश्न असणार आहे. बॉन क्लायमेट कॉन्फरन्स 2024 कोणत्या देशात आयोजित केली गेलेली आहे? तर बघायचं बॉन क्लायमेट जी आहे ही कॉन्फरन्स जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. पुढे बघायचं आहे. 2024 मध्ये 112वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद म्हणजे ILC इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स जी आहे, आंतरराष्ट्रीय कामगार परिषद जी आहे ही कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर बघायचं आहे जिनिव्हामध्ये, स्वित्झर्लंडच्या जिनिव्हामध्ये ही आयोजित करण्यात आलेली आहे. पुढे बघायचं आहे 54वा प्रश्न आपण इथे बघत आहोत. तर मे 2024 मध्ये कोणत्या देशांनी दुसरी AI समिट आयोजित केली? आता बघायचं दुसरी AI समिट. आपण मगासपासून AI समिट बरेच पाहत आहोत. तर ही जी दुसरी AI समिट जी आहे ही कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर बघायचं आहे अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरिया. तर ह्याच्यामध्ये
ब्रिटन आणि दक्षिण कोरियामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे बी आणि सी असे दोन्ही म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं आन्सर असणार आहे. पुढे बघायचं आहे भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड G20 सदस्यांच्या मुख्य न्यायाधीशांच्या G20 शिखर परिषदेत कोठे सहभागी झालेले आहे. आता हा प्रश्न महत्वाचा ठरतो. का महत्वाचा ठरतो? कारण हे 2024 आपण इकडे पाहत आहोत. तर त्यावेळेस जे G20 शिखर परिषदेत सहभागी झालेले जे होते तेव्हाचे आपले सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस जे होते ते कोण होते? DY चंद्रचूड हे होते. पहिल्यांदा आपण ह्याचा आन्सर बघूया. रिओ दे जानेरिओ, ब्राझील मधल्या रिओ दे जानेरिओ मध्ये ते सहभागी झालेले होते. परंतु आता लक्षात घ्यायचं आहे आपले जे चीफ जस्टिस आहेत हे आता चेंज झालेले आहेत. आता कोण आहेत? आता हे DY चंद्रचूड नसून आता संजीव खन्ना हे आपले नवीन कोण आहेत? चीफ जस्टिस आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. परंतु हा प्रश्न कशावरती आहे? तर हा प्रश्न आहे G20 शिखर परिषदेच्या बाबतीत आहे. तर तेव्हा कोण सहभागी झालेले होते? तर तत्कालीन जे आपले चीफ जस्टिस होते जे की DY चंद्रचूड आहेत ते झालेले होते. आणि हे कशामध्ये झालेले होते? तर रिओ दे जानेरिओ मध्ये सहभागी झालेले होते. म्हणजे ह्या ठिकाणी ब्राझीलच्या ह्या ठिकाणी ही परिषद घेतली गेलेली होती. चल मग आता इथे आपण 56वा आपला जो हे आहे हे आपण बघणार आहोत. पहिली वैयक्तिक महासागर दशक परिषद. काय म्हटलेलं आहे? पहिली वैयक्तिक महासागर दशक परिषद जी आहे ती कुठे आयोजित करण्यात आलेली आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर ती स्पेन मधील बार्सलोना मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय स्तरावरील अमरावती ड्रोन समिती म्हणजे काय? अमरावती ड्रोन समिट जे आहे 2024 कुठे सुरू झालेली आहे? तर लक्षात घ्या अमरावतीमध्येच ऑफकोर्स झालेली आहे. नावातच आहे अमरावती ड्रोन समिट. म्हणजेच आंध्र प्रदेश मधल्या अमरावतीमध्ये आहे. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी इथे कदाचित अमरावती महाराष्ट्र असं नाव असू शकतं, पण लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेशचं जे अमरावती आहे तिथेही आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे, 58वा हा आपला प्रश्न आहे बघायचा आहे. आयुष मेडिकल व्हॅल्यूज ट्रॅव्हल समिट जी आहे, आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट जी आहे 2024 ही कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्यायचं आहे ही मुंबई महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आली. म्हणजे महाराष्ट्रातील मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. पुढे बघायचं आहे 16वी वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट. 16वी वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट असं म्हटलेलं आहे. ऑफकोर्स एनर्जी समिट आहे कोणत्या तरी गल्फ कंट्री मध्ये असणार आहे हे लक्षात ठेवा. असं काहीतरी तुम्ही आयडिया करू शकता. त्यामुळे ते अबुधाबी संयुक्त अरब अमिराती मधल्या अबुधाबी मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय UAE मधला अबुधाबी जे आहे इथे करण्यात आलेली आहे. पुढे बघायचं आहे पहिली अणु ऊर्जा शिखर परिषद जी आहे, पहिली अणु ऊर्जा ठीक आहे शिखर परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर पाहायचं आहे ब्रुसेल्स, बेल्जियमच्या ब्रुसेल्स मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. प्रश्नाचं आपण इथे उत्तर पाहणार आहोत. पुढील प्रश्न बघायचा आहे. जानेवारी 2024 मध्ये 9व्या इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल जे आहे कोणतं आहे? सायन्स फेस्टिवल जे आहे हे कुठे घेतलेलं होतं? कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेलं होतं? तर बघायचं आहे हरियाणा या राज्यामध्ये याचं आयोजन झालेलं होतं. ओके, मग बघायचं आहे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 काय विचारलेलं आहे? वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जे आहे हे कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं? तर बघायचं आहे हे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जे आहे हे दुबई मध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. कुठे? UAE मध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट ऑर्गनायझेशन ही एक जागतिक तटस्थ आणि ना नफा म्हणजे नो प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे जी सरकारचं भविष्य घडवण्याचे उद्दिष्ट ठेवते. काय करते? सरकारचे भविष्य घडवण्याचे उद्दिष्ट करते आणि ह्यावरच डिपेंड यांची थीम आहे. तर बघायची आहे थीम काय आहे? शिखर परिषदेची थीम आहे शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स. काय आहेत? शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स अशी याची थीम आहे. हे लक्षात ठेवा. काय आहे? वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट आहे त्यामुळे ते गव्हर्नमेंट्स वरतीच काहीतरी असणार आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. भारताकडून कोणाचा समावेश झालेला आहे किंवा कोण सहभागी झालेला आहे? तर आपले पंतप्रधान जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी झालेले होते. आता बघायचं आहे कोणत्या देशाने G20 आणि कंसात G21
शिखर परिषद 2023 चे अध्यक्षपद भूषवले आहे. पहिल्यांदा आपण इथे बोलूया, तिथे G20 ला कंसात G21 असं का दिलेलं आहे, तर G20 ह्याच्यामध्ये टोटल 20 देश आहेत, परंतु रिसेंटली जे आफ्रिकन युनियन ऍड झालेलं आहे त्यामुळे ते 21 एकंदरीत सदस्य झालेले असल्यामुळे G20 आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये किती आहेत 21 सदस्य असल्यामुळे G21 असं कंसात इथे लिहिलेलं आहे. तर कोणत्या देशाने G20 किंवा G21 शिखर परिषद 2023 चे अध्यक्षपद भूषवलेले आहे, तर लक्षात घ्या भारताने भूषवलेले आहेत. जर तुम्हाला आठवत असेल तर G20 गेल्या वर्षी कुठे झालेली होती, भारतामध्ये झालेली होती. येस, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे G20 शिखर परिषद. मग पुढे पाहायचं आहे तर ही कुठे झालेली होती बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. भारत मंडपम ह्या नवी दिल्लीमध्ये ही झालेली आहे. या स्थळावरती भारतात होणारी पहिली G20 शिखर परिषद ही होती. एडिशन कोणता होतं तर बघायचं, संस्करण कितवे आहे तर 18वे होते. ओके, मग लोगो काय होतं तर फुलणारी कमळ, बरोबर आहे, फुलणारी कमळ किंवा आपण ब्लॉसमिंग लोटस असं इथे म्हणूयात, हा त्यांचा लोगो होता. थीम काय होती तर वसुधैव कुटुंबकम, म्हणजेच काय आहे वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर, ही आपली थीम ह्या G20 परिषदेची होती. मग आता आपण पुढे बघणार आहोत 9वा रायसीना डायलॉग. काय म्हटलेला आहे, 9वा रायसीना डायलॉग 2024 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेला होता, तर पाहायचं आहे इथे सुद्धा आपल्या नवी दिल्लीचं नाव आहे. तर नवी दिल्लीमध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. शहर विचारल्यामुळे आपण नवी दिल्ली इथे सांगत आहोत, नाहीतर देश कोणता होता तर देश आहे भारत. पुढे पाहायचं आहे जानेवारी 2024 मध्ये महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची 58वी कितवी 58वी अखिल भारतीय परिषद, काय म्हटलेलं आहे अखिल भारतीय परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती, तर लक्षात घ्यायचं आहे राजस्थान मधील जयपूर मध्ये ही आयोजित करण्यात आली होती. महासंचालक आणि महानिरीक्षक, कशाचे पोलीस महानिरीक्षक यांची 58वी अखिल भारतीय परिषद कुठे राजस्थान मधील जयपूर मध्ये करण्यात आलेली होती. कोणत्या देशात 16 ऑक्टोबर रोजी पहिला आसियान इंडिया ट्रॅक 1 सायबर पॉलिसी डायलॉग आयोजित करण्यात आलेला आहे. तर एक गोष्ट ह्या बाबतीत आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आसियान, आसियान म्हणजेच काय आहे तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, म्हणजे आसियान हे जे आहे, ह्याच्या अगोदर पण आपण आसियान बद्दल प्रश्न पाहिलेले होते. तर गेल्या वर्षीचं जे आसियान आहे विच वॉज हेल्ड इन, बघायचं आहे सिंगापोरशी रिलेटेड त्याची उत्तरं बऱ्यापैकी सगळी असणार आहेत. तर बघायचं आहे आसियान इंडिया ट्रॅक 1 सायबर पॉलिसी डायलॉग आयोजित करण्यात कुठे आलेला होता तर सिंगापोर ह्या देशामध्ये करण्यात आलेला होता. ठीक आहे, पुढे बघायचं आहे इंडिया डिजिटल ऍग्रिकल्चरल कॉन्फरन्स, इंडिया डिजिटल ऍग्रिकल्चर कॉन्फरन्स 2024 कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं, तर बघायचं आहे भारतामध्ये जे मॅक्झिमम आपल्या जे महत्वाच्या परिषदा ज्या असतात, मॅक्झिमम म्हटलेल्या आहेत, नॉट एव्हरी, पण मॅक्झिमम परिषदा ह्या नवी दिल्लीमध्ये केलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे हे जे डिजिटल ऍग्रिकल्चरल कॉन्फरन्स आहे ते सुद्धा नवी दिल्लीमध्ये आपलं केलं गेलेलं आहे. बघायचं आहे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी 41व्या ICG कमांडर्स परिषदेचे उद्घाटन कोठे केलेलं आहे. आता ICG कमांडर्स परिषद आहे, त्यामुळे ऑफकोर्स मी तुम्हाला एक सांगितलेलं डिफेन्स रिलेटेड काही जरी आलं तरी पण ते काय असणार आहे मोस्टली आपल्या कॅपिटल मध्ये, म्हणजेच काय आहे आपल्या राजधानीमध्ये असणार आहे, त्यामुळे नवी दिल्ली येथे हे उद्घाटन केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 10वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन CPA इंडिया रिजन कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आलेली आहे असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. आणि हे सुद्धा ऑफकोर्स कुठे आहे नवी दिल्ली, नवी दिल्ली म्हणजेच भारत येथे करण्यात आलेली होती. 10वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन CPA नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं होतं. मग लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 10व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन कॉन्फरन्सला संबोधित केलेलं होतं. आता ह्या परिषदेची थीम काय होती आपल्याला इथे पाहायचं आहे, द रोल ऑफ लेजिस्लेटिव्ह बॉडीज इन द अटेनमेंट ऑफ सस्टेनेबल अँड इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट, ही ह्याची थीम आपल्याला इथे दिसून येते.
मग बघायचं आहे चौथ्या ग्लोबल रिन्यूएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्स अँड एक्सपो म्हणजे रिन्यूएबल एनर्जी बद्दल आपण बोलत आहोत ना. ग्लोबल रिन्यूएबल एनर्जी इन्व्हेस्टर जे आहेत, इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर्स, येस, ओके, यांची जी कॉन्फरन्स जी आहे म्हणजेच रिइन्व्हेस्ट ही जी आहे की कोणत्या राज्याला सर्वाधिक पुरस्कार ह्याच्यामध्ये मिळालेले आहेत, तर बघायचं आहे गुजरात या राज्याला मिळालेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट जी आहे त्याची दुसरी आवृत्ती आहे. कशाची? फूड रेग्युलेटर समिट, बरोबर आहे. ती पण कोणती? ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट जे आहे हे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित केले गेलेली आहे, तर ह्याचा आन्सर सुद्धा काय आहे आपलं? नवी दिल्लीमध्ये केलं गेलेलं आहे. नागरी विमान वाहतूक काय आहे? नागरी विमान वाहतूक वरील दुसरी आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषद म्हणजे APMC कोठे आयोजित करण्यात आलेली आहे, तर पाहायचं आहे ह्याचं उत्तर सुद्धा आपलं काय आहे? नवी दिल्ली आहे. नागरी विमान, ओके, नागरी विमान वाहतूक असं आपल्याला इथे म्हटलेलं आहे. याच्याबद्दल दुसरी एशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषद. आता बघा पुन्हा एक मंत्रीस्तरीय परिषद आहे, पण ही G20 कृषी मंत्रीस्तरीय परिषद आहे. आपण म्हटलेलं G20 हे भारतामध्ये झालेलं, त्यामुळे भारताशी रिलेटेड असणार आहे. परंतु जेव्हा कृषी मंत्रीस्तरीय बैठक 2024 ची जी झालेली आहे ती इथे आपल्याला भारत ऑप्शन पण नाहीये, दॅट्स बेटर, नाहीतर कन्फ्युजन मध्ये आपण केलं असतं. तर ही कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर G20 कृषी मंत्रीस्तरीय जी परिषद झालेली आहे 2024 ची ही कुवाबा ब्राझील येथे आयोजित करण्यात आलेली होती. पुढे बघायचं आहे, पुढचा आपला प्रश्न काय आहे? सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च, सेंट्रल काउन्सिल. आता हे सेंट्रल काउन्सिल कशासाठी? तर रिसर्च साठी. कसल्या रिसर्च साठी? म्हणजे कशामध्ये रिसर्च करतात? तर इन योगा अँड नॅचरोपॅथी. सो योगा अँड नॅचरोपॅथीचं जे रिसर्च केलं जात आहे त्याच्यासाठी असलेली जी सेंट्रल काउन्सिल आहे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साठी योग फॉर स्पेस कॉन्फरन्स कोठे आयोजित केलेली आहे? योग फॉर स्पेस म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा आहे. ओके, कर्नाटक मधल्या बँगलोर येथे म्हणजे बंगळुरू येथे केलेली आहे. बघा, सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथी यांनी एस व्यास, ओके, ही जी डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी जी आहे ह्याच्या साह्याने एस व्यास विद्यापीठ जे आहे, ओके, कशामध्ये? बेंगळुरू येथे इथे आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024च्या स्मरणार्थ अंतराळासाठी योग म्हणजेच काय आहे? मगाशीच आपण बघितलेलं होतं, काय म्हटलेलं आहे? योग फॉर स्पेस कॉन्फरन्स म्हणजेच अंतराळासाठी योग या विषयावर एक परिषद आयोजित केलेली आहे. आणि याची थीम काय आहे? योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. काय आहे? योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी अशी याची थीम आहे. मग बघायचं आहे 91वी इंटरपोल जनरल असेंब्ली, 91वी इंटरपोल जनरल असेंब्ली 2023 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर बघायचं आहे व्हिएना ऑस्ट्रियामध्ये ही आयोजित करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियात, आता इथे ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलियात फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या 7व्या हिंदी महासागर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेले आहे? तर आपले जे हे परराष्ट्र मंत्री जे आहेत एस जयशंकर यांनी केलेले आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ ह्या ठिकाणी हे झालेलं होतं, बरोबर आहे. ही जी हिंदी महासागर परिषद आहे पहा इथे आपल्याला मिळालेला आहे. या परिषदेची जी 7वी आवृत्ती आहे ही ऑस्ट्रेलियामधील पर्थ या ठिकाणी झालेली आहे. आणि 7व्या हिंदी महासागर परिषदेमध्ये आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आता ह्याची थीम काय आहे आपल्याला बघून घ्यायची आहे. तर सोप्पा आहे, काय आहे? हिंदी महासागराबद्दल आहे ना, मग त्याच अकॉर्डिंग काहीतरी थीम असणार आहे. बघा, टुवर्ड्स अ स्टेबल अँड सस्टेनेबल इंडियन ओशन, बरोबर आहे. हिंदी महासागर म्हणजे काय? इंडियन ओशन. मग बघा, टुवर्ड्स स्टेबल अँड सस्टेनेबल इंडियन ओशन, ठीक आहे. पुढे बघायचं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सफाई मित्र परिषदेमध्ये कुठे भाग घेतलेला होता?
तर बघायचा आहे मध्य प्रदेश मधील उज्जैन येथे भाग घेतलेला होता. ओके, पुढचा प्रश्न बघायचा आहे. चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे उद्घाटन केलेले आहे? मग अशी आपण री-इन्व्हेस्ट पाहिलेलं होतं, आठवतंय? री-इन्व्हेस्ट पाहिलेलं होतं. त्याचे पुरस्कार जास्तीत जास्त कोणत्या राज्याला मिळालेले होते विद्यार्थी मित्रांनो? पाहायचं आहे, मी इथे तुम्हाला दाखवते. हे बघा, चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्स आणि एक्सपो मध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक पुरस्कार मिळालेले आहेत? गुजरात. मग आपलं हे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे केलेलं उद्घाटन जे होतं ते सुद्धा कुठे असणार आहे? बघा, मग गुजरात मधील गांधीनगर. लक्षात ठेवायला सोपं आहे. री-इन्व्हेस्ट बद्दल प्रश्न आल्यावरती जास्तीत जास्त पुरस्कार कोणाला मिळालेत? गुजरातला मिळालेले आहेत. आणि त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी म्हणजे आपले पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांनी कुठे केलेलं आहे? तर गुजरात मधील गांधीनगर मध्ये केलेला आहे. इझी, लक्षात ठेवायला. पुढे बघायचं आहे. इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन ने गुरु पद्मसंभव, बरोबर आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या, नाव पहिली लक्षात घ्या. इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन आहे. ओके, याच्यामध्ये कोणाचं? तर गुरु पद्मसंभव यांचं काय ठेवलेलं आहे? यांचं आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केलेली आहे. कोणत्या विषयावरती? तर जीवन आणि वारसा. जीवन आणि वारसा ह्या विषयावर 2 दिवसीय काय केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद ही आयोजित केली गेलेली आहे. तर ही जी परिषद आहे ही कुठे आयोजित केली गेलेली आहे? तर पाहायचं आहे बिहार मधील नालंदा येथे केलेली आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे. 19वी CII इंडिया आफ्रिका बिझनेस समिट ही कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? बघायचं आहे. इंडिया आणि आफ्रिका समिट आहे ती एकतर इंडिया और आफ्रिकामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम असं बघायला मिळतं की ह्या 2 देशांमध्ये आहे. म्हणजेच काय, ज्या 2 देशांची समिट आहे त्यांच्यापैकीच एकामध्ये आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स असते. मग बघायचं इंडिया आफ्रिका बिझनेस समिट ही कुठे झालेली आहे? इथे आफ्रिका ऑप्शन नाही आहे, त्यामुळे पाहायचं आहे भारत ह्या देशामध्ये झालेली, आयोजित केलेली आहे. भारताचे उपराष्ट्रपती जे आहेत कोण? जगदीप धनखर यांनी 19व्या CII इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्फरन्सच्या उद्घाटन सत्राला नवी दिल्लीत संबोधित केलेले आहे. आणि ह्या परिषदेची जी थीम आहे ती काय आहे? क्रिएटिंग वन फ्युचर अशी थीम आहे. काय आहे? क्रिएटिंग वन फ्युचर ही आपली थीम येते आहे. येस, अशा प्रकारे हे जे परिषद आणि इम्पॉर्टंट समिट्स जे आहेत, बरोबर, म्हणजे शिखरं जी आहेत, ह्यांचं आपण काय केलेलं आहे? लेक्चर पाहिलेला आहे. गेल्या वर्षभरातले सर्व महत्त्वाचे जे समिट्स आहेत हे आपण इथे घेतलेले आहेत. हे लेक्चर आपण शॉर्ट अँड स्वीट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण फटाफट क्वेश्चन आन्सर्स घेतलेले आहेत, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन ह्या आपल्या सेशन मधून मिळेल. ठीक आहे, पाहायचं आहे अभ्यास मित्रामध्ये कंबाईन विजेता बॅच 2 जी आहे त्याची फीज बघा 499 रुपये आहे आणि 35 दिवस त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. परंतु तुम्हाला बॅच न घेता फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर आपल्याकडे टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहेत. बघायचं आहे, ही टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 10 टेस्ट मिळणार आहेत. 349 रुपये फीज असणार आहेत. ओके, आता तुम्ही म्हणाल तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा हवी आहे, लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा हवे आहेत आणि व्हॅलिडिटी सुद्धा 35 दिवसांपेक्षा समजा जास्त हवी आहे. तर पहा, आपल्याकडे अजून बॅच आहे. तर आपल्याकडे अजून एक बॅच आहे जी 1400 रुपयाची असणार आहे. 1499 रुपयाची बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळून जाणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा मिळून जाणार आहे. आणि त्याची व्हॅलिडिटी किती आहे? 4 महिन्यांची व्हॅलिडिटी तुम्हाला दिसून येते. त्या पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळ्या परीक्षांसाठी अनेक बॅचेस आहेत, जसे की ऑल इन वन बॅच, ह्याच्यामध्ये सरळ सेवाच्या सर्व परीक्षांचं प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत. 15 जानेवारी पासून म्हणजे उद्यापासून ही बॅच आपली सुरू होणार आहे. 999 रुपये फीज ह्याची आहे. त्याप्रमाणे TAIT ही जी द्रोणाचार्य बॅच आहे, ह्या द्रोणाचार्य बॅच मध्ये सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर होणार आहेत आणि सगळे सब्जेक्ट्स घेतले जाणार आहेत. इनफॅक्ट टेक्निकल सब्जेक्ट्स जे आहेत ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. RRB ग्रुप डी ची जी बॅच आहे ह्याच्यामध्ये सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत आणि ह्याची फीज जी किती आहे? 699 रुपये आहे. 6 महिने कालावधी आहे. लेखा व कोशागार भरती आहेत, याच्यासाठी आपल्याकडे रेकॉर्डेड बॅचेस सुद्धा आहेत, ह्या तुम्ही परचेस करू शकता. आणि आपल्याकडे नोट्स पॅक सुद्धा आहे. हे जे सगळे नोट्स आहेत
हे तुम्हाला अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरती विकत मिळतील आणि ह्याच्यामध्ये PDF फॉर्मॅट्स आहेत ज्याचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता. ओके, हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास मित्राला फॉलो करू शकता. तर हे जे सेशन आहे हे सेशन मी आता इथेच थांबवते आहे. आय होप तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन इथून मिळालेली असेल. थोडंसं आपण फास्ट घेतलेलं आहे, याचं कारणच हे आहे की कमी वेळेचा आपला हा व्हिडिओ व्हावा. तर आता हे सेशन मी इथेच थांबवते आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच व्हॅल्युएबल आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स घेऊन. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे अँड अमेझिंग डे. थँक यू सो मच अँड टेक केअर.